सो हे गाईज काय बोलतो आपले कशा काय सगळे वेलकम बॅक टू जयेश ब्लॉग्स. आणि गाईज आजचा ब्लॉग एकदम धमाकेदार होणार आहे. फुल राडा असणार आहे ब्लॉग मध्ये. एवढी मजा असणार आहे ना, कारण का आज बर्थडे आपल्या सगळ्यांचा लाडका म्हणजेच अजय मोरे यांचा. आणि आता बघू शकता काय एकदम भारी लोकेशन होता. सो खरं तर मी रोहात जाऊन ब्लॉग चालू करणार होतो, बट जिथून त्यातून रोहात जाणारा रस्ता आहे आणि सोबत आपली ही व्हाईट ब्युटी सुद्धा होती. तर बोललो भाई ब्लॉग तर झालाच पाहिजे, कारण का ही लक्ष्मी आल्यापासून आपले दिवस सुद्धा बदललेत. आणि नक्कीच एकविराच्या कृपेने अजून आपण मोठं होऊ आणि तुमची साथ 100% शेवटपर्यंत आहेच. तर चला आता जाऊया रोहायला. मस्तपैकी थांबलो, मध्येच ब्लॉग वगैरे चालू केलाय. आय होप ब्लॉग पर्यंत बघाल आणि फुल मजा कराल, कारण का अजयचा बर्थडे म्हणजे राळा तर होणारच. मित्रांनो बघू शकता आता फायनली आपण रोहा चाललोय आणि रोहा आल्या पहिले रास शॉपिंग घेतले, कारण का ताईसाठी, जिजूंसाठी, भाच्यासाठी. तरी शॉपिंग झाल्याच्या नंतर आता बघू शकता आपल्याला कोण भेटलेत. रोह्यातलेच नाही तर पूर्ण महाराष्ट्राचे लाडके युट्यूबर म्हणजेच अजयजी मोरे. अजयजी मोरे, तुम्हाला वाढदिवसाच्या मनापासून कोटी कोटी शुभेच्छा. थँक्यू जयेश टेमकर साहेब. हे तुमचे आभार मानतो. तुम्ही माझ्यासाठी रोहात आला आहोत, वेळात वेळ काढून दुसऱ्या कारणासाठी, तरी पण मी आभार मानतो अरे तुम्हाला. रे. बाकीच्या लोकांना असं वाटतं की मी कोणासाठी कोणाला भेटायला येतो का काय, तर ही अशी एकच व्यक्ती आहे. त्यासाठी मी गेले 25 ते 30 किलोमीटर लांबनं त्या व्यक्तीला भेटायला येतो. ती म्हणजे माझी ही अजय मोरे. अजय मोरे. त्याला एक कधी माझी कधी गाडी चालू आहे तर समजलं. किती वेळा सांगितलं तुला रेस नको मारत जाऊ. गाडीत बघू शकता स्प्लेंडर चालवणार, आम्ही कधी बुलेटवर बसलोच नाही ना. 16 नंबर. आता किक मारतो. मला किकवरच आवडते गाडी. का मार रेस मार एकदम बघू रे आवाज. अजून काय केक नाही कापलाय. आता आज्याला घेऊन रात्र झाली तर रात्र आली. आम्ही आता फिरतोय, पण काय करणार आता. शॉर्मा वगैरे खाल्लाय. ओके विषय, कारण का भाई बोलते आज काय ऐकायचं नाही. आज ₹1,00,000 जोपर्यंत ₹1,00,000 संपत नाही तोपर्यंत आज काय घरी जायचं नाही. आज ह्याला घाण ठेवू आपण. हे बघा यांनी मावा करून आलाय इकडे ब्लॉग मध्ये, तर कधी फेमस होईल. तर हा रोहा तालुक्यातला मिमिक्री आर्टिस्ट सांगू आपण कडवे उर्फ टप. याला धंद्यावर आता मी काय बोलणार, कॅमेरा फुटला तरी झाला. तर मी नमस्कार गाईस, तर मी अजय मोरे, तर जयेश टेमकरच्या ब्लॉग मध्ये तुमच्या सरचे स्वागत करत आहे. आज माझ्यासोबत जोडलेले आहेत समीर पाटील. आणि समीर पाटील हा लोकांना सांगतो मी सुप्रसिद्ध गायक आहे, सुप्रसिद्ध मिमिक्री आर्टिस्ट आहे, त्याला पकडून आणलाय. तर मला असं वाटतं सुप्रसिद्ध तर लेडीज टेलर वाटतंय. काय वाटतंय? लेडीज टेलर, त्याच्या तोंडाकडे बघत तरी बघा मावा करून आलाय, मावा पण केलाय आणि दाढी बघा. तर आमचे रोहातले सुप्रसिद्ध पत्रकार म्हणजे असे जानीमानी नावाने गाजलेले अक्षय जाधव हे माझे छोटे मित्र होते लहानापासून, पण पत्रकार मध्ये कन्वर्ट झाल्यामुळं आमची एक जरा दोस्ती तिथंच थांबवली गेली. साहेबांना दाढी आली, मला दाढी नाही आली. Few moments later. चला काही तसं आता आलेलो केक घ्यायला ना. आता रथून केक घेतला. बघू शकता बाकीचे सगळी सुद्धा मित्रमंडळी आपल्या आलेत. आणि आता थोड्या वेळेला जाणार आपण केक घ्यायला. आता फटाकेवाल्याला कॉल केला, सो फटाकेवाला बघू काय बोलतोय आणि मग जाऊया आपण. चला. आणि बघू शकता अजय मोरेचे सगळे मित्रमंडळ असे सगळे आलेत. आणि इकडं आपण डॉन आहे भाई, कशाला टेन्शन घेतो, मी दिसणारच. अजय मोरे काय बोलशील? काय नाही बोलला, आता चालू. चला. मला आज असं वाटतंय की आज मी मोठा सेलिब्रिटी झालोय, मोठं. तर आज फटाके बिटाके जाम आणलेले आहेत. तर मी कौतुक करतो आपले सुप्रसिद्ध समीर भाऊ पाटील यांचे. आता कौतुक नाही करत, बड्डे झाल्यावर कौतुक करतो, कारण का आता जास्तच कौतुक होईल म्हणून आता करत नाही. बाकी ज्यांचे
नंतर करू. चला आता कौतुक. भेटू आपण पुढच्या एपिसोड मध्ये. मी असाच राहतो, तुम्ही पण असेच राहा. 5 मिनिटाच्या ब्रेक नंतर भेटू आपण सगळे. लवकरात लवकर या नाश्ता करून. चला. और अभी तो रुको, क्लाइमैक्स अभी बाकी है. चला मित्रांनो, फायनली केक आला. डॉन बोला, डॉन काय बोलाल तुम्ही आता? काय बोलत ना, आता आपण आपल्या एपिसोड मध्ये परत सुरुवात चालू झाली आहे. 5 मिनिटाचा ब्रेक होऊन गेलेला आहे. तर बघा एपिसोड मध्ये आज आपली एबीबी थांब जरा, थांब. माझ्यावर आज फटाके बिटाके सगळे लावलेत. आज मी माझ्या माणसाला खास बोलवतो इथं. समीर भाऊ पाटील, तुम्ही इकडे या पहिले. रिंगणा द्या. ह्यांनी हे माझे लाडके कार्यकर्ते, सच्चे कार्यकर्ते, दाढी गेली असेल तरी पण तुम्ही आज मान्यता करून घ्या त्यांना. आज आम्ही दोघं केक कापतो जरा. तर आज आमच्या लाडक्या भाऊ अजय भाऊंचा बर्थडे आहे. तर 2 शब्द फक्त एकविराचं नावापुढे आमच्या भाऊंचं गाणं बोलतो. आई एकवीरा माझी माऊली बसली कारले डोंगरावरी. आई एकवीरा माझी माऊली बसली कारले डोंगरावरी. आज अजय भाऊचा बर्थडे आहे रोहा शहरामध्ये. हॅपी बर्थडे. तर चला गाईस, फायनली आता आपण आपला व्लॉग एंड करूया. कारण का खूप एन्जॉय केली, खूप धमाल केली. आणि अर्धा दिवस म्हणजे 5 वाजल्यापासून आता 12 वाजलेत आणि आता घरी जायला 1 वाजतील. कारण का आता रोहावरून तळाला जायला मला नेहमीच म्हणजे आता 2-3 दिवस झाले मी कंटिन्यू रोहात येतोय रात्रीचा ह्यांना भेटायला वगैरे. सो लेट होतच मला. सो कसा वाटला ब्लॉग नक्कीच कमेंट करून सांगा. काही गोष्टी मी मुद्दामून ब्लॉग मध्ये दाखवल्या सुद्धा नाही, कारण का नजर ही खरी असते. ही मला तर खरंच खूप चांगली म्हणजे चांगली गोष्ट मला माहिती आहे की नजर किती वाईट आहे ती. सो त्यामुळे मी काही गोष्टी घेतल्या नाहीत. आणि आम्ही हॉटेलला वगैरे जेवायला गेलो, जी पार्टी म्हणजे पार्टी केली, आम्ही एन्जॉय केलं, नाचलो वगैरे, त्या काही गोष्टी आम्ही दाखवल्या नाहीत. सो एवढंच सांगेन. ब्लॉग कसा वाटला नक्कीच कमेंट करा आणि जास्तीत जास्त तुमच्या भावाला प्रेम द्या. आता काय जास्ती बोलणार नाही, कारण का आधीच 12 वाजलेत. मम्मीचे पण खूप फोन येऊन गेले आणि घरी जायला पण जाम वेळ लागणार आहे. आणि एकतर बघू शकता आता आई माऊलीचा आशीर्वाद असल्यामुळे आपल्याला कशाचीच भीती नाही. बट काय टेन्शन नाही. चला जाऊया, भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. आणि कसा वाटला ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा. युट्यूब चॅनलला कोण नवीन असेल तर लवकर जाऊन सबस्क्राईब करा. जय एकविरा.